एक मागचा बॅकग्राऊंड देतो. जुलै 2024मध्ये NGTने याच्यामध्ये ऑर्डर काढला होता. ब्लू लाईनमध्ये जे 36 आपले स्ट्रक्चर्स आहे त्यांना पाडण्याचा NGTने 6 महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर 5 कोटीचा फाईन पण NGTने केला होता. हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोनमधले आहेत. त्याच्यानंतर जे अग्रीव्ड लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते NGTच्या ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले. त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं. त्याच्यानंतर NGTमध्ये पुन्हा ते लोक NGTच्या ऑर्डरला रिव्ह्यू करण्यासाठी गेले. NGTने त्या रिव्ह्यूची ॲप्लिकेशनला रिजेक्ट केलं. त्या NGTचे रिव्ह्यूची ॲप्लिकेशनचे विरुद्ध पुन्हा जे आपले घरमालक आहे ते सुप्रीम कोर्टला गेले. सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये 6 महिन्याची मुदत संपण्याआधीच याच्यामध्ये स्टे दिला होता, म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत ती 6 महिन्याची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची 3 ते 4 हिअरिंग याच्यामध्ये चालली फरवरीमध्ये, मार्चमध्ये. आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये 4 मेला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घरमालकांची, तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि NGTचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला. याच्यामध्ये एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केला जातो आहे की सुप्रीम कोर्टने 6 महिन्याची मुदत दिली. सुप्रीम कोर्टने काही 6 महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही. त्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलं आहे. पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला. मागे आपण 3-4 दिवसापासून लोकांना वॉर्निंग दिली होती, तर बऱ्यापैकी सर्व लोकांनी त्यांचा जे मूवेबल सामान होता ते सर्व ऑलरेडी आधीच शिफ्ट केला होता आमची टीम येण्याआधीच, आणि त्यांनी त्या मानाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा त्यांनीसुद्धा सन्मान करून आम्हालासुद्धा त्या प्रकारे त्याच्यामध्ये सहकार्य केलं. शहरचे सर्व शहरवासियांना माझी या निमित्ताने विनंती राहील, त्यांना सूचना राहील की प्लीज ब्लू लाईनमध्ये कोणता पण बांधकाम तुम्ही करू नका. घर घेण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या. कोणते झोनमध्ये आहे, तो ब्लू लाईनमध्ये तर नाही आहे, तो रेड झोनमध्ये तर नाही आहे, जेणेकरून उद्या आम्हाला एखादा असा अनायास कारवाई करावी लागतो आहे जे आम्हाला पण बरं वाटत नाही खरं अर्थाने, पण ते कोर्टाच्या ऑर्डरमुळे आपले रेग्युलेशन आणि ॲक्ट्समुळे आम्हाला ती कारवाई करावी लागतो आहे. त्याच्यामध्ये लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे. एक सजग कस्टमर म्हणून, सजग नागरिक म्हणून त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे घर विकत घेण्याआधी की ते कोणते झोनमध्ये घेत आहे, कुठे घेत आहे, त्याची बिल्डिंग परमिशन आहे काय नाही. कोणते पण माणसांनी घरं घेण्याआधी बिल्डिंग परमिशन किंवा अप्रूव्ड लेआउटच्या शिवाय कृपया घर घेऊ नये. नेहमीचा आपण बांधकामाचा जे डेमॉलिशनचा खर्च जमीन मालकांच्याकडूनच वसूल करतो, ती स्टँडिंग पॉलिसी आहे. त्याचप्रमाणे आम्ही याच्यामध्ये सुद्धा पुढे जाणार आहोत. सुप्रीम कोर्टचा जे स्टे होता ते 4 मेला सुप्रीम कोर्टने आत्ताच वेकेट केलं आहे. आमच्या आधीची कारवाई डेमॉलिशनची आहे. याचे पुढे आम्ही जमीन मालकांच्याकडून दंड पण वसूल करण्याचा सुप्रीम कोर्टने त्यालासुद्धा अपहेल्ड केलेला आहे. त्यालासुद्धा आम्ही NGT आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे त्याच्यावर पण कारवाई महानगरपालिका करणार आहे.